जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नॉर्वेच्या द ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, हा पुरस्कार आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वेचे राजे हेराल्ड पंचम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि पंतप्रधान मोदी यांचा आता हा एकूण 32वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की पंतप्रधान मोदी यांना स्वीडनने आपल्या रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस या पुरस्काराने सन्मानित केलं व हा मोदी यांचा एकूण 31वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता. त्यांचा 30वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणता? तर इस्रायलचा स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा त्यांचा 30वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. 29वा ऑर्डर ऑफ ओमान, 28वा इथिओपियाचा ग्रेट ऑनर नेशन ऑफ इथिओपिया, 27वा पुरस्कार नामिबियाचा द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियंट वेल्विटिशिया मिराबिलिस, 26वा ब्राझीलचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करणारा 25वा देश हा त्रिनिदाद आणि टोबॅगो होता. तसेच घाना, सायप्रस, श्रीलंका, मॉरिशियस, कुवेत या देशांनी सुद्धा पंतप्रधान मोदी यांना सन्मानित केलेला आहे. हे सर्व पुरस्कार लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर ही जी तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आहे याचं आयोजन ओस्लोमध्ये करण्यात आलं होतं. मित्रांनो, पंतप्रधान मोदी हे 5 देशांच्या दौऱ्यावर गेले असून यांनी या भेटीदरम्यान नॉर्वे या देशाला सुद्धा भेट दिली आहे व नॉर्वेमध्येच यंदाच्या या भारत नॉर्डिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेमध्ये भारतासह नॉर्डिक क्षेत्रातील 5 देश सहभागी होते. नॉर्डिक क्षेत्रात कोणकोणत्या देशांचा समावेश होतो? तर नॉर्वे, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड आणि स्वीडन या 5 देशांचा समावेश होतो. आणि मित्रांनो, येथे हा पॉईंट नोट करून घ्या. पंतप्रधान मोदी यांची जी नॉर्वे भेट आहे ही भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला 43 वर्षानंतरची भेट आहे. याआधी 1983 मध्ये इंदिरा गांधी यांनी नॉर्वे या देशाला भेट दिली होती. त्यानंतर या देशाला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. बरं, पहिली भारत नॉर्डिक शिखर परिषद कधी आयोजित करण्यात आली होती? तर 2018 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथे आयोजित करण्यात आली होती. तर दुसरी परिषद 2022 साली डेन्मार्कच्या कोपनहेगन येथे पार पडली. आता हा प्रश्न पहा. भारतातील पहिलं अंडर वॉटर म्युझियम कोठे स्थापन करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच हे भारतातील पहिलं अंडर वॉटर म्युझियम हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात स्थापन करण्यात येत आहे. सिंधुदुर्गमध्ये कुठे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याजवळ न्यूती रॉक्स या परिसरात हा प्रकल्प साकारला जात आहे. आणि मित्रांनो, या समुद्रातील अंडर वॉटर म्युझियममध्ये INS गुलदार या युद्धनौकेचा देखील उपयोग करण्यात येईल. या INS गुलदार जहाजावरच हे म्युझियम तयार करण्यात येत आहे. लक्षात ठेवा, कोणत्या जहाजावर? तर INS गुलदार या जहाजावर हे म्युझियम तयार करण्यात येत आहे. या INS गुलदार जहाजाविषयी सांगायचं झालं तर याचं वजन हे 1120 टन इतकं असून याची लांबी 83.9 मीटर तर रुंदी 9.7 मीटर इतकी आहे. व हे जहाज 12 जानेवारी 2024 रोजी आपल्या सेवेतून निवृत्त झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. UIDAIचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता UIDAIचे नवीन CEO हे सौरभ विजय बनले आहेत. सौरभ विजय यांनी 18 मे रोजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. ते 1998 तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागात प्रधान सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे. मित्रांनो, याआधी ज्या काही नियुक्त्या झाल्यात त्यात भारताचे नवे नौदल प्रमुख हे कृष्ण स्वामीनाथन बनलेत. भारताचे तिसरे संरक्षण दल प्रमुख म्हणजे CDS हे NS राजा सुब्रमण्यी, संरक्षण लेखा नियंत्रक अनुग्रह दास, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे नवीन अध्यक्ष शशी शेखर वेंपती,
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचे अध्यक्ष अनुपेंद्र ग्रेवाल, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, RBIचे डेप्युटी गव्हर्नर रोहित जैन, तर प्रसार भारतीचे अध्यक्ष हे प्रसून जोशी बनले आहेत. पुढील प्रश्न, केरळचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर आता केरळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांनी शपथ घेतली. VD सतीशन यांना 18 मे रोजी केरळचे मुख्यमंत्री म्हणून केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं? तर राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतं व केरळमध्ये ही शपथ केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याद्वारे देण्यात आली. केरळ या राज्याविषयी सांगायचं झालं तर सध्या केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आहेत, तर मुख्यमंत्री हे VD सतीशन आहेत. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम असून केरळ या राज्यात 6 नॅशनल पार्क आहेत. ते कोणकोणते? तर एरविकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, अन्नामुडी नॅशनल पार्क, मतिकेतन शोला नॅशनल पार्क आणि पंपाडम शोला नॅशनल पार्क हे केरळ या राज्यात स्थित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 2026 मधील इटालियन ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर 2026 मधील इटालियन ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद हे जॅनिक सिन्नर यांनी पटकावलं आहे. जॅनिक सिन्नर हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते इटली या देशाचे खेळाडू असून मित्रांनो 1976 मध्ये इटलीच्या ॲड्रियानो पानाटा यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं व त्यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारे जॅनिक सिन्नर हे पहिलेच इटालियन पुरुष खेळाडू ठरले आहेत. त्यांनी अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅप्सर रूड यांना हरवून हे ऐतिहासिक विजेतेपद मिळवलं. या विजयासहच सिन्नर यांनी आपल्या कारकिर्दीतील गोल्डन मास्टर्स किताबही पूर्ण केला आहे. ते नोवाक जोकोविच नंतर सर्व 9 ATP मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारे दुसरेच खेळाडू ठरले आहेत. आता हा प्रश्न पहा, थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटात भारताच्या कोणत्या जोडीने उपविजेतेपद पटकावले? तर थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटात हे विजेतेपद S रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पटकावलं आहे. या जोडीला अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या लिओरॉली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. नेक्स्ट क्वेश्चन, भुवनचंद्र खंडुरी यांचे नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर हे जे भुवनचंद्र खंडुरी आहेत हे उत्तराखंड या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. नुकतंच आता त्यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं असून त्यांनी याआधी उत्तराखंडचे 2 वेळा मुख्यमंत्री म्हणून कार्य केलं आहे. 2007 ते 2009 व 2011 ते 2012 या काळात ती उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. यासच त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात 2000 ते 2004 या दरम्यान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे. पुढील प्रश्न, भारताचे पहिले स्वदेशी AI आधारित स्वायत्त लढाऊ ड्रोन कालभैरव कोणत्या देशात निर्माण करण्यात येणार आहे? तर हे जे कालभैरव ड्रोन आहे याची निर्मिती पोर्तुगाल या देशात करण्यात येईल. कालभैरव या ड्रोनविषयी सांगायचं झालं तर हे मध्यम उंचीवर उडणारे आणि दीर्घकाळ टिकणारे एक स्वायत्त लढाऊ विमान आहे. याची मारक क्षमता 3000 किलोमीटर असून हे 30 तासांपेक्षा जास्त वेळ सतत उड्डाण करू शकतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक मेट्रोलॉजी दिन आहे हा दरवर्षी 20 मे रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 20 मे रोजीच का साजरा केला जातो? तर 20 मे 1875 रोजी मीटर कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी करण्यात आली होती व याच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 मे रोजी मेट्रोलॉजी दिन साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर मेट्रोलॉजी बिल्डिंग ट्रस्ट इन पॉलिसी मेकिंग अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लॉका शेर्पा या सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी हे शिखर आतापर्यंत 11 वेळा सर केला आहे. बरं, अलीकडेच पुरुषामध्ये 32व्यांदा हे शिखर सर करण्याचा विक्रम कोणी केला हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न, 79व्या जागतिक आरोग्य परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.